जिओग्राफी किती वेळेस ऐकला असेल हा शब्द तुम्ही? 10 टाइम्स, 100 टाइम्स, 1000 टाइम्स और पॉसिबली मोर. पण कधी विचार केलाय गाईज की काय आहे एक्झॅक्टली याचा मिनिंग? जेव्हा मी कधीही क्लासमध्ये स्टुडंट्सला विचारलंय व्हॉट एक्झॅक्टली इट मीन्स बाय जिओग्राफी, दे वर ऑलवेज कन्फ्युज्ड अबाउट व्हॉट इट ट्रूली मीन्स. आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये आला आहात, इट मीन्स की तुम्हाला सुद्धा जिओग्राफी एक्झॅक्टली काय ही जाणण्याची उत्सुकता असणार. सो चला बघूया आपण या व्हिडिओमध्ये व्हॉट इज जिओग्राफी विथ द हेल्प ऑफ व्हेरियस स्कॉलर्स ज्यांनी जिओग्राफीमध्ये त्यांचं आयुष्य घातलंय आणि त्यांचं जिओग्राफी बद्दल काय म्हणणं आहे. मी आहे अक्षय गुरु, तुमचा फ्रेंड इन जिओग्राफी. चलो, सो मग फादर ऑफ जिओग्राफी ज्याला म्हणतो आपण तो आहे इरॅटोस्थेनेस. ग्रीक फिलॉसॉफर, ग्रीक जिओग्राफर ही वॉज. आणि त्यांनी वर्ल्डचा पहिला ऍटलस, सायंटिफिक ऍटलस सुद्धा ड्रॉ केलाय, मॅप. हवेर तो परफेक्ट नव्हता बट त्यांनी ड्रॉ केलाय. आता त्याच्या अकॉर्डिंग काय आहे जिओग्राफी बघूयात. जिओग्राफी इज द डिस्क्रिप्शन ऑफ द अर्थ. सो काय होतो डिस्क्रिप्शन ऑफ द अर्थचा मिनिंग? इट सिम्पली मीन्स की तुम्हाला अर्थ म्हणजे एक प्लॅनेट आहे सोलार सिस्टीम मध्ये, तिसऱ्या रँकवर, तिसऱ्या नंबरवर असेल पोझिशन मध्ये, आणि त्या अर्थचा डिस्क्रिप्शन करायचंय इन अ सेन्स की हाऊ दिस अर्थ वुड लुक लाईक. शेप कसा आहे, स्ट्रक्चर कसा आहे, कॉन्टिनेंट्स काय आहेत, किती कॉन्टिनेंट्स आहेत, सीज किती आहे, ओशन्स किती आहेत, आयलँड किती आहेत, है ना. दिस ओशन काय आहे, ओशनची डेप्थ किती आहे, आणि व्हेरियस फीचर्स ओव्हर ऑन दी अर्थ सरफेस. सो इथे आपल्याला डिस्क्राईब करायचंय अकॉर्डिंग टू इरॅटोस्थेनेस व्हॉट इज दी जिओग्राफी. येस, सो त्याच्या अकॉर्डिंग ही डेफिनेशन आहे. पण आता ही डेफिनेशन बघा कधी आहे, ही 2000-2500 वर्षापूर्वीची अंडरस्टँडिंग बेस्ड डेफिनेशन आहे, म्हणून मग त्याच्यामध्ये काहीतरी ऍडिशन्स होणार. मग आता कंपॅरेटिव्हली मॉडर्न जिओग्राफीची डेफिनेशन जी दिली आहे तो आहे अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट. कार्ल रिटर आणि हम्बोल्ट हे मॉडर्न जिओग्राफर ज्यांनी स्टार्ट केली आहे जिओग्राफी. आणि हम्बोल्टच्या अकॉर्डिंग जो फिजिकल जिओग्राफीचा मॉडर्न फाउंडर आहे, जिओग्राफी इज द सायन्स ऑफ द म्युच्युअल इंटरॅक्शन ऑफ फेनॉमेना इन स्पेस. नाउ डोंट गेट कन्फ्यूज की इथे स्पेस म्हणजे ऍस्ट्रॉनॉमिकल स्पेस आहे ना, जिथे सॅटेलाइट्स आहे, सन आहे, किंवा अगेन युनिवर्स मधली स्पेस. नो, स्पेस ओव्हर हिअर इट मीन्स अर्थ सरफेस, है ना. की स्पेस इथे काय आहे तर तो आहे अर्थचा सरफेस. ओके, सो जिओग्राफी इज द सायन्स ऑफ म्युच्युअल इंटरॅक्शन ऑफ फिनॉमिना. मग कोणते फिनॉमिनाज म्हणतोय हा? मग हम्बोल्ट म्हणतोय फिनॉमिनाज म्हणजे जसं कॉन्टिनेंट बनणं हा सुद्धा एक फिनॉमिना आहे, ओशन किंवा समुद्र बनणं हा सुद्धा एक फिनॉमिना आहे, और आयलँड्स किंवा यांची मुवमेंट्स किंवा क्लायमेट किंवा विंड्स किंवा ओशन करंट्स किंवा टाइड्स, ओके, अँड ऑल अदर थिंग्स, राईट. जे काही हे जे फिनॉमिनाज आहे, किंवा सॉइल असेल, ठीक आहे, किंवा प्लांट्स, व्हेजिटेशन्स, हे सगळे जे व्हेरियस फिनॉमिनाज आहेत यांच्या मधला इंटरॅक्शन काय आहे, हाच जो सायन्स आहे तो म्हणजे जिओग्राफी. बघा, एक नवीन डिफरंट डेफिनेशन तुम्हाला हम्बोल्टने दिली आहे. पण ही डेफिनेशन सुद्धा परफेक्ट आहेत का? अजून बघूया, त्याच्यामध्ये काही ऍडिशनल आहे. फ्रेडरिक रॅटझेल हा होता जर्मन, फादर ऑफ मॉडर्न ह्युमन जिओग्राफी, ज्यांनी जिओग्राफीला एक नवीन पर्स्पेक्टिव्हने स्टडी केलंय किंवा नवीन पर्स्पेक्टिव्हने डिफाईन केलंय. काय म्हणणं याचं बघा, जिओग्राफी इज द सिंथेटिक स्टडी. सिंथेटिक म्हणजे मिक्स ना, नंबर ऑफ याचा कॉम्बिनेशन ऑफ रिलेशनशिप बिटवीन मॅन अँड दी अर्थ. कारण तो फादर ऑफ मॉडर्न ह्युमन जिओग्राफी आहे. सो मग त्याच्या अकॉर्डिंग अर्थ म्हणजे फक्त अर्थ नाहीये,
अर्थ म्हणजे सगळे फिनॉमिना आणि त्याच्या सोबत हा जो तुम्ही आणि मी ऍज इंडिव्हिज्युअल, ऍज अ मॅन, ऍज अ होमो सेपियन आहे, यांच्या मधला जो इंटरॅक्शन होतोय है ना, सो मग हा सगळा इंटरॅक्शन जो स्टडी होतोय, दॅट इज व्हॉट जिओग्राफी इज. थोडीशी डिफरंट वाटते डेफिनेशन, येस. सो अकॉर्डिंग टू फ्रेडरिक रॅटझेल, ही जिओग्राफीची जी डेफिनेशन आहे ती ह्युमन आणि अर्थ सेंट्रिक आहे. फक्त असं नाही कन्सिडर करता येणार की अर्थ इज युनिक आणि मॅन जो आहे तो झिरो आहे और त्याचा प्रेझेन्सच नाहीये. बाकी डेफिनेशन मध्ये बघा ह्युमनचा प्रेझेन्स कन्सिडरच नाही केलाय, बट इथे फ्रेडरिक रॅटझेलने ह्युमन मॅनचा प्रेझेन्स कन्सिडर केलाय आणि तो सुद्धा ऍक्टिव्ह प्रेझेन्स. ठीक आहे, पण ही या डेफिनेशनच्या अगेन ऍडिशनल डेफिनेशन बघा, ती दिली आहे रिचर्ड हार्टशॉन. तो अमेरिकन जिओग्राफर होता. त्यांनी त्याच्या बुकमध्ये, खूप फेमस बुक आहे द नेचर ऑफ जिओग्राफी मध्ये, इथे हार्टशॉनने जिओग्राफीची एक डेफिनेशन केली आहे बघा. जिओग्राफी इज द स्टडी ऑफ एरियल डिफरेन्सिएशन ऑफ द अर्थ सरफेस. काय, व्हॉट डज दॅट मीन बाय? अर्थ सरफेस आलाय, स्पेस आलाय, एरियल डिफरेन्सिएशन म्हणजे काय? आता एरियल डिफरेन्सिएशन रिचर्ड हार्टशॉनच्या अकॉर्डिंग हा एरियल डिफरन्सिएशनचा प्रपोनंट होता, जो आपण याच्यावर व्हिडिओ सुद्धा बनवूयात. सो जेव्हा पृथ्वीवरचे कोणतेही दोन एरियाज बघा सेम किंवा सिमिलर नाहीये, नाशिक हा मुंबईपेक्षा फार वेगळा आहे, संभाजीनगर हा नागपूरपेक्षा फार वेगळा आहे, जालनापेक्षाही सुद्धा फार वेगळा आहे, संभाजीनगरचा जो कल्चर आहे हा सुद्धा फार वेगळा आहे दॅन दॅट ऑफ मुंबई, इंदोर, भोपाल. और इंडियामध्ये सुद्धा बघा सिमिलॅरिटी नाहीये. जसा जसा अर्थ सरफेस चेंज होईल तसं तसं तिथे फिनॉमिनाज किंवा डिफरन्सेस अकर्ड होतील. मग आपण म्हणतो ना, 2 मैलावर आपल्याकडे लँग्वेज बदलतात, कल्चर चेंज होतो, राईट. मग हा काय एरियल डिफरन्सिएशन, की कोणतेही 2 रिजन हे कधी सिमिलर नसतील, राईट. ते सिमिलर नसतील, त्यांच्यामध्ये क्लायमेट डिफरंट असेल, टोपोग्राफी डिफरंट असणार, सॉइल डिफरंट असेल, व्हेजिटेशन डिफरंट असेल, ह्युमन रिलेटेड फिनॉमिनाज, डिझास्टर, सगळ्या फिनॉमिनाज काय असतील हे डिफरंट असतील. आणि याच डिफरन्सचा स्टडी करणं है ना, हाच आहे जिओग्राफी. कोणाचं म्हणणं आहे? रिचर्ड हार्टशॉन. आय होप काही नवीन पर्स्पेक्टिव्ह बघा तुम्हाला जिओग्राफीसाठी कळाला असेल है ना. व्हॉट इज जिओग्राफी? So, next, this geography is the study of spatial organization of human and physical phenomena on the earth. कोणाचं म्हणणं आहे? पीटर हॅगजेट हा ब्रिटिश जिओग्राफर आहे. लेटेस्ट डेफिनेशन दिली 1960s मध्ये, ज्याच्या अकॉर्डिंग जिओग्राफी म्हणजे काय, तर जिओग्राफी म्हणजे अर्थ सरफेसचा, ओके, अर्थ सरफेसचा स्टडी. पण तो कसा स्टडी? दॅट स्टडी दॅट इज ए काइंड ऑफ कॉम्बिनेशन ऑफ स्पेशल ऑर्गनायझेशन ऑफ ह्युमन अँड दॅट ऑफ फिजिकल एन्व्हायरमेंट और फिजिकल अर्थ, यांचा हा जो इंटरॅक्शन आहे और यांचा हा जो स्टडी आहे तोच आहे जिओग्राफी. ओके, ही डेफिनेशन किंवा ही जी फिनॉमिना आहे ही क्वांटिटेटिव्ह रिव्हॉल्युशनशी जास्त कनेक्ट करते. तो त्याच्यामध्ये आपण याला अजून डिटेलमध्ये बघूयात, राईट. बट आता जिओग्राफीची ट्रू अंडरस्टँडिंग होण्यासाठी मला वाटतं ही डेफिनेशन, एवढं एक्सप्लेनेशन इज मच इनफ, राईट. मग आता एवढे बघा सगळे फ्रॉम एन्शियंट ग्रीक टू मॉडर्न टाइम्स आपण जिओग्राफीच्या डेफिनेशन बघितलं आणि प्रत्येकाचं काहीतरी जिओग्राफी बद्दल बघा काहीतरी डिफरंट ओपिनियन आहे ना. सगळ्या डेफिनेशन सेम किंवा ओव्हरलॅपिंग नाही आहे, हा त्यांच्यामध्ये युनिटी आहे, पण तरी सुद्धा काहीतरी डिफरन्सेस एक्झिस्ट करतात. सगळ्या अर्थ सरफेसवर आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा काही डिफरन्सेस आहे. मग आता एवढ्या सगळ्या डेफिनेशन असतील तर मग आपण जिओग्राफी एक्झॅक्टली काय कन्सिडर करायचं आहे? मग आपल्यासाठी जिओग्राफी basically in simple words, yes, in simple words काय असणार? that is the science that describes, okay, description, बरोबर, जी डेफिनेशन दिली आहे, explains and interprets the distribution of natural, म्हणजे नेचरचा किंवा अर्थचा किंवा फिजिकल एन्व्हायरमेंट and human phenomena over the earth surface and
देअर इंटर रिलेशनशिप. सो ज्योग्राफी म्हणजे असा सायन्स, असा सब्जेक्ट जिथे नेचर, फिजिकल फेनॉमेना, टोपोग्राफी, माउंटेन, प्लेन, प्लेट्यूज, क्लायमेट, डिझास्टर सगळेच आहे ना, आणि ह्युमन यांचा हा जो कंटिन्युअस इंटरॅक्शन होतोय आणि या इंटरॅक्शन मध्ये जे काही चेंजेस होत आहेत तो स्टडी करणं, तो सगळा फेनॉमेना स्टडी करणं इज एक्झॅक्टली व्हॉट ज्योग्राफी इज. सो आय होप तुम्हाला ज्योग्राफीची ही जी मिनिंग आहे, ही जी डेफिनेशन आहे ती कळाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओ बनवण्यासाठी मला एनकरेज करा बाय लाइकिंग इट, शेअरिंग अँड सबस्क्रायबिंग. थँक्यू.